आणि आता बैल बांधायचं जागा शोधत आहोत। या ठिकाणी महेश शशिकांत घडशी यांचा बैल इथे पाहायला मिळत आहे। वादळ त्यांचा सोन्या बैल इथे पाहायला मिळत आहे। पब्लिक किती आलेला आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढतच जाणार आहे। तर फायनली मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा कोकणातील भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कोकणातील नांगरणी स्पर्धा आणि आमच्या गावची एक जोडीसुद्धा या स्पर्धेसाठी आलेली आहे। आमच्या गावातील बारक्या भाई जे आहेत त्यांचे घरचा साज इथे या मैदानात पाहायला मिळणार आहे। तर चला पाहूया। या ठिकाणी पाहू शकता इकडे धुळप काका आहेत, इकडे आग्रे आले आहेत। नमस्कार। काय शर्यत बघायला पाहू शकता, पिकअप गाडी आहे। इकडे नितीन दादा आला आहे आणि इकडे आमच्या घरचा साज इथे पाहायला मिळतोय। बारक्या भाईजे पाहू शकता, इकडे सिद्धू आहे, विघ्नेश आहे। तर आता जस्ट मैदानामध्ये आलेलो आहोत। तर पाहूया मैदान कशा प्रकारे आहे। पाहू शकता बैल मालक इथे पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी चित्तार बैल पाहायला मिळत आहे। चित्तार आणि शंकर या मैदानात पाहायला मिळणार आहे। आंबवची ही एक नामवंत जोडी चित्तार आणि शंकर। चला पुढे पाहूया। तर आता उतरलो आहोत आणि आता बैल बांधायचं जागा शोधत आहोत। कोकणची लालपरी आली पाहू शकता, चिपळूण, माखजन, पेडांबे आणि चिपळूण। मित्रांनो, या सागाच्या सावलीमध्ये आपले दोन बैल इथे बांधलेले पाहू शकता। इकडे आहे शंकर आणि तिकडे आहे चित्तर। तर या ठिकाणी छानशी जागा मिळाली आहे। तर आपण पाहूया पुढे मैदान वगैरे कसं आहे। स्टेजकडे जाऊन येऊया चला। इकडे आता जस्ट बैलजोड्या येत आहेत, पाहू शकता इथे पाहायला मिळत आहेत। लांब लांब गावातील बैलजोड्या हे आपल्या मैदानात हजेरी लावतात। कोकणातील निसर्गरम्य गावातील या स्पर्धा भरवल्या आहेत। कासे आणि आसावे गाव आहे इथे आणि इथे पाहू शकता व्यवसाय इथे पाहायला मिळत आहेत। छोटे छोटे व्यावसायिकाचे इथे पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी धनाजी गुरव यांचं आगमन झालेलं आहे। तर मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। कोणती जोडी आले? जुळे, शांताराम जुळे यांची। रमेश का या ठिकाणी महेश शशिकांत घडशी यांचा बैल इथे पाहायला मिळत आहे। वादळ आणि तिकडे आहे शिवा। वादळ आणि शिवा ही जोडी हरपुडे मैदानात 2 नंबर पटकावलेली ही जोडी इथे आपल्याला कासे मैदानात पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे पळणार आहे, कासे मैदानासाठी जोडी सज्ज होणार आहे। तर मित्रांनो, आमच्या गावचा इथे बैल पाहायला मिळत आहे। नारायण बुले आहे, त्यांचा सोन्या बैल इथे पाहायला मिळत आहे। हा बैल या मैदानात पाहायला मिळणार आहे आणि त्या जोडीला आहे इथे किंजरगवडीतला बैलाचं नाव काय? गजा बैल इथे पाहायला मिळणार आहे शिवासोबत। तर चला पाहूया या मैदानामध्ये। आणि आमच्या गावचे जॅकी धोंड्या भाईजे यांचं आगमन झालेलं आहे, पाहू शकता। बैल मालक आणि शिवा बैलाचे मालक आणि आमच्या गावचे युवा जॅकी अक्षय जुळे पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी नारायण बुले यांचा सोन्या बैल इथे पाहायला मिळत आहे। बारक्या भाई जे आहेत त्यांचा बैल इथे पाहायला मिळत आहे चित्तर। श्री खंडोबा प्रसन्न जयदेव धामनाथ कडवई। बैलांना मैदान कशा प्रकारे दाखवले जातं इथे पाहायला मिळत आहे। याचं नाव काय? सुंदर। सुंदर आणि तो दुसरा कुठला आहे? बकासूर। बकासूर सुरेश लक्ष्मण केंबळे। सुरेश लक्ष्मण केंबळे।
हॅलो रुद्र अमोल जाधव, रुद्र अमोल जाधव, अमोल दादा चिठ्ठी उचला. गावची जोडी आहे शांताराम जुळले यांची घरचा साज पाहायला मिळत आहे. इकडे मामा आहेत ज्या की अक्षय जुळले पाहायला मिळत आहे. जीवक जाधव या, जीवक जाधव नाईशीवाले. बैलांना मैदान दाखवणे काम सुरू आहे आणि इकडे ओढा आहे. ओढ्याला बैल धुणे हातपाय धुणे हे काम सुरू आहे पाहू शकता. हीच गावाकडची मजा इथे पाहायला मिळते. पाहू शकता ओढा इथे सरदातला बक्कासूर. आणि इकडे मामा आहेत, मामांचे बैल आपण बघायला जातोय. सरदाची जोडी आहे. हा सरण जाधववाड्यातली जोडी पाहायला जाऊया चला. तर फायनली इथे जोडी पाहायला मिळते सरदातली. लय लांब आणली होय रे. काळे आणलं पांढरा नाही आणलं. शिवेश जाधव या नावावर जोडी पळणार आहे 59 नंबरला. एक नंबर. संगमेश्वर तालुक्यातील कासे असावे गावांतील आज नांगणी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तिथेच आपण आज आहोत आणि आपली बैलजोडी देखील आलेली आहे. चित्तर आणि शंकर आमच्या गावातील बारक्या भाई जे आहे त्यांचा घरचा साज इथे पाहायला मिळणार आहे. चित्तर आणि आहे शंकर आणि ही जोडी 53 नंबरला पळणार आहे. तर पाहूया कशा प्रकारे पळते. आणि दुपारचा वाजला आहे 1 आणि अजून चिठ्ठ्या उडवत आहेतच. आणि आमच्या गावातील अजून जोड्या देखील आलेल्या आहेत. महेश शशिकांत गडशी यांचा वादल देखील या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राजेश जोगले याचा सोन्या बैल आणि नारायण बोले यांचा देखील सोन्या बैल आलेला आहे. तर पाहूया या मैदानात काय थरार पाहायला मिळतो. तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा. अजून मैदानाला सुरुवात झालेली नाही. अजून मैदानाचं रिबन वगैरे कापायचं काम चालू आहे. तर लवकरच मैदानाला सुरुवात होईल. पाऊस देखील थांबलेला आहे. तर पाहूया या मैदानाचा थरार कशा प्रकारे पाहायला मिळतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनल कोणी नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू या मैदानामध्ये. तर मित्रांनो 1 वाजून गेला आहे आणि या कोकणातील नांगणी स्पर्धेला इथे सुरुवात झाली पाहायला मिळत आहे. आणि पावसाने देखील हजेरी लावली आहे. पाहू शकता पब्लिक किती आलेलं आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढतच जाणार आहे. तर चला पाहूया आजचं हे मैदान. बोरगावकरांचा मामानी भाचे जोडी जबरदस्त पळतीये. काय सरपंच पळतोय बघा. अख्ख्या गावाची शान याच्या पाठीवरती. वा नादच करायचा नाही. आकाश जबरदस्त जोडी पळताना आपण पाहतोय या ठिकाणी सरपंच आणि पिंट्या. नादच करायचा नाही. जबरदस्त जोडी पळतोय आकाश. 2047 पर्यंत बाबा याला नसताना तर हा पण तेवढेच टायमिंगला आला असता. यांचं आगमन झालं आहे तरी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक संपादन करता येतो तो आमच्या गावची जोडी पाहायला मिळते. एक मंडळ बाळ म्हणून ज्याची नेहमीच गणना होते. मित्रांनो अप्रतिम पद्धतीचा वादळ आणि शिवा विक्रम जोडीच्या पाठीमागचा नेहमी असतो तोच साहिल चाळके. वादळ आणि शिवा इथे पाहायला मिळतो. पळण्यासाठी सज्ज होतो. महेश शशिकांत गडशी यांची घरची जोडी पाहायला मिळते. वादळ शुभम गडशी इथे पाहायला मिळत आहेत. तिकडे प्रणय भाईजे. पाहूया 15 नंबरला पळणार ही जोडी. पाहूया काय थरार पाहायला मिळतो का. हे दगडावर बसायचं. करायचा
जोडीची शांताराम भिकाजी गडची आंबव. एकापेक्षा एक सरस आणि गावठी जोड्या पळत असताना मित्रांनो अप्रतिम. याच गावठी लाल मातीत वाढलेली ही जनावरं मित्रांनो पळताना अप्रतिम पळतात. पुन्हा एकदा पाहतोय आपण या वेळेला वाडा बेसराडचा सौरभ सोनकर येतोय जोडी पळवायला. शांताराम भिकाजी घडशी आंबववाल्यांचा घरचा साथ पळवलाय तो शिवानी वादळ. सौरभ सोनकर या ठिकाणी आपण पाहतोय शांताराम भिकाजी गडची आंबववाल्यांचा घरचा साथ पळवलाय. सौरभ जाऊ दे जरा तू वादळ हे नावाप्रमाणे वादळ आहे. नावच करायचं नाही वाडा वसराळकर हा सौरभ सोनकर आपण पाहतोय. सौरभ पडतो पण मित्रांनो चिकाटी बघा याला म्हणतात जिद्द. सचोटी नवीन नांगराची लुगडी घालणार आणि अंतिम रेषा पार करणार. 1959 मित्रांनो याची चिकाटी पाहिल्यानंतर अप्रतिम पद्धतीने यानं जोडी आणली. 1959 नंबरातला गडी आहे आतापर्यंत. मते तयार आहेत का? चला मते येऊ द्या. रवी रामा मते खेडशेतकरांच्या पायात जोड्या पडताना पाहतो मित्रांनो. विक्रांत प्रतिष्ठान खेडशेतची जी पहिली स्पर्धा संपन्न झाली. जवळजवळ 188 जोड्या या स्पर्धेमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. स्वतः रवींद्रजी मते साहेब या ठिकाणी दाखल झाले. एक मोठा थरार आपण खेडशेतच्या ऐतिहासिक मैदानावर पाहिला होता विक्रांत प्रतिष्ठानच्या वतीने. पण आजचं मैदान कास्या सभेचं सगळ्यांच्या नजरेमध्ये या मैदानाच्या आठवणी ताज्या राहतील. जबरदस्त मैदान रुपया एक जबरदस्त ड्रायव्हर आहे ज्याच्यावरती भरोसा दाखवला जातो शेतकरी बांधवांचा आणि त्या भरोशाला खरा उतरतो असा गोळवलीकरांचा रुपेश किल्लेकर. कोपऱ्यात काय आहे कोपऱ्यात रुपये एवढे स्पीड वाढायला पाहिजे. एवढ्या ढिल्या गतीत चालणार नाही. आला बघा रुपेश किल्लेकर 2306 त्यांचे श्वास रोखून धरणारी कामगिरी. पण मित्रांनो या ठिकाणी खूप वेळ होतोय. कौतुक आहे आपलं राजानी सुंदर. एक जबरदस्त नियोजन. एक वेगळं रेकॉर्ड होतंय. 42-50 स्वतः भाईरामा त्या ठिकाणी आहे. पांढरे बाबा आणि स्वतः मुन्ना गुरु प्रकाश बाबा माटे सुट्टी झाले. चल धावले म्हणलं काय बुलेट पळतोय. नादच करायचा नाही पण गावठी गटातला सुंदर त्याही पेक्षा भारी आहे. आला बघा बुलेट आला जबरदस्त सुंदरच्या जोडीने पडतोय. वाढव गती वाढव जबरदस्त गतिमान होताना आपण पाहतोय सुंदर आणि बुलेट. आतापर्यंत पळालेल्या या स्पर्धकांमध्ये संभाव्य तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होणारी जोडी सुंदर आणि बुलेट. मित्रांनो आजचं मैदान संपन्न झालेलं आहे. पाहू शकता सर्व मंडळी आपापल्या आता घरी जात आहेत. नुसता शिमगा भरल्यावर केवढी गर्दी आहे पाहू शकता. एवढी गर्दी शिमग्याला सुद्धा नसेल. मित्रांनो ही आमच्या गावची जोडी आहे. प्रणम पकडे 5 नंबर पटकवलेला आहे. गावठी गटामध्ये 5वा क्रमांक पटकवलेला आहे. प्रणम पकडे आंबव. जोडी पाहायला मिळत आहे. महेश शशिकांत गडशी आंबव गावठी गटामध्ये 6वा क्रमांक पटकवलेला आहे. पाहू शकता 19.69 या सेकंदामध्ये आली आहे. या स्पर्धेमध्ये 7व्या क्रमांकाची जोडी शांता भिकाजी घडशी आंबव 19 सेकंद 59 पॉईंटला धावली
विनंती असेल 6व्या क्रमांकाचे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो. शांताराम भिकाजी गडशी विनंती असेल या ठिकाणी आदरणीय संतोषजी कापकर आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण 6व्या क्रमांकाची विजेती जोडी शांताराम भिकाजी गडशी अंबावाल्याला सुपूर्द करावं. विनोदजी कापकर प्लीज आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर दाखल व्हायचंय. विनोदजी कापकर